गोष्टी, सुंदर पत्रे इत्यादी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. श्यामची आई या पुस्तकातून हा पाठ घेतलेला आहे. श्यामच्या मनात आपल्या लहान भावंडाविषयी असलेला जिव्हाळा व प्रेम, तसेच आईने मुलांना दिलेली शिकवण याचे हृदयस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात आलेले आहे. अर्थात इस पाठ के माध्यम से बड़े भाई का छोटे भाई के प्रति जो प्यार है और उनके माता पिता द्वारा दिए गए संस्कार है, जो शिक्षा दी गई है, उसका एक दर्शन हमें इस पाठ के माध्यम से हो रहा है. तो आइए देखते हैं पाठ में और क्या क्या बताया गया है. मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीस शिकावयास गेलो. शाळा सुरू झाली, पावसाळाही सुरू झाला. यहाँ पर लेखक अपना एक्सपीरियंस बता रहे कि मई महीन्याची मतलब मई मंथ की छुट्टियाँ ख़त्म होकर वो दापोली ये एक प्लेस है कोकण में, तिकडे वहाँ पर वो शिकावयास गेली. शिकावयास मतलब स्कूल के लिए. शाळा सुरू झाली, पावसाळाही सुरू झाला, स्कूल भी शुरू हो गई और बारिश भी शुरू हो गई. जैसे हमें भी एक्सपीरियंस है, जून मंथ में हमारी स्कूल शुरू होती है और तभी बारिश भी शुरू होती है. तब तक जमिनीला मेघ शांतवू लागले. तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे. जैसे हमें भी पता है कि मई के धूप में सारी ज़मीन गर्म हो जाती है और जब पानी पड़ने लगता है उसके ऊपर तो ज़मीन पूरी शांत होने लगती है और उस ज़मीन से एक सुंदर सुगंध आने लगता है. नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास उठत असतो. हमें पता है कि खुशबू, अलग सी खुशबू हमें आने लगती. गंधवती पृथ्वी या वाचनाची त्यावेळेस आठवण येते. एक किताब का नाम है ये और उनको याद आ रही है. फुला फळात जो रस, जो गंध असतो, एक प्रकारचा स्वाद असतो, तो पृथ्वीच्याच पोटातला असतो. जो भी फल फ्रूट हम खाते हैं उनका जो सुगंध आता है, सुवास आता है फूलों का, वो सब पृथ्वी के ही पास पृथ्वी हमें देती, ये धरती माता ही हमें देती. घरून दापोलीस येताना यावेळेस एक निश्चय करून आलो होतो. सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता. जब लेखक घर से निकल रहे थे तो उन्होंने एक निश्चय किया था, एक खुद से ही प्रॉमिस किया था कि मैं अपने छोटे भाई के लिए सदरा लाऊंगा, मतलब कुर्ता लाऊंगा. क्योंकि वो हमेशा अपनी माँ के पास, छोटे जो बंधू थे उनके भाई थे, वो अपनी माँ के पास नवीन कुर्ता म्हणजे नवीन सदऱ्यासाठी ते हट्ट धरायचे. त्यावेळेस त्यांनी समजूत घालताना आई म्हणाली, तुझे अण्णा दादा मोठे होतील, रोजगारी होतील, मग तुला 6 महिन्यांनी नवीन सदरा शिवतील, आता नको हट्ट धरू. यहाँ पर लेखक जो है उनका वो छोटा भाई जिद कर रहा था कुर्ते के लिए और वो उनको समझाने के लिए उनकी माता ने उनको बताया, उनकी माँ ने उनको बताया कि बेटा कि जब तुम्हारे बड़े भैया बड़े हो जाएंगे, तुम्हारे दादा बड़े हो जाएंगे, दादा मतलब बड़ा भैया बड़ा हो जाएगा, तब जब वो काम पे लगेगा, रोज़गारी मिलेल, रोज़गारी मतलब वो किसी काम पे लगेगा, तब उनको जो पैसे मिलेंगे उसके बाद 6 महीने के बाद वो तुम्हारे लिए नया कुर्ता सी देंगे. तब तक आप जिद ना करें, तू हट्ट करू नको. हट्ट म्हणजे जिद्द. यहाँ पर उनकी माँ ने जो उनको समझाया था, इस बात को ध्यान में रखते हुए उन्होंने अपने मन में ठानी थी कि मैं अपने भाई के लिए नया सदरा म्हणजेच नवीन कुर्ता हा शिवणारच. मित्रांनो, आमच्या लहानपणी कपड्याचे बंड माजले नव्हते म्हणजे तेवढी फॅशन नव्हती. आम्हाला कोट माहीत नव्हता. कित्येकदा सदराही 1-2 वर्षांनी नवीन मिळायचा. थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जायचे. मफलर नव्हते, जॅकेटं नव्हती, गरम कोट नव्हते. माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता. आईने त्याला 2-3 गाबड्या लावल्या ना, अलग कपडे का वहाँ पे उनको जॉइन करके उनको लगाकर दिया था. आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यायचा असे मी ठरवले होते, परंतु पैसे आणायचे कुठून. अब यहाँ पर लेखक ने बताया कि जब हम बचपन में हम छोटे थे उस वक्त कपड़ों की इतनी फैशन नहीं थी. जो कपड़े थे उसी को यूज़ करना. साल में एक हाथ दूसरा कपड़ा नया कुर्ता उनको मिलता था. कोट नहीं थे, स्वेटर्स नहीं थे, अलग अलग जैकेट्स नहीं थे, मफलर्स नहीं थे. जो उनके पास होता था उन्हीं में उनका गुजारा उनको करना पड़ता था. इसीलिए उन्होंने मन में ठानी थी कि मैं छोटे भैया के लिए, मेरे छोटे भाई के लिए मैं एक नया सदरा कुर्ता लेकर जाऊंगा ही. लेकिन फिर आकर उनके मन में एक सवाल आया कि अब मैं पैसे कहाँ से लाऊं.
वडील कोर्ट कचेरीच्या कामास दापोलीस येत. वडील दापोलीस आले म्हणजे आणा दोन आणे मला खाऊला म्हणून देऊन जायचे. अब लेखक के वडील वडील म्हणजे पिताजी वो कोर्ट कचेरी का कुछ काम करते होंगे, इसीलिए वो जहाँ पर लेखक पढ़ते थे, दापोली नाम का जो प्लेस था वहाँ आते थे. और खाऊला मतलब कुछ खाने के लिए, जैसे आज हम पॉकेट मनी बोलते हैं वैसे कुछ पैसे उनको देते. आणा दोन आणे वो उस वक्त की करन्सी थी, ते देऊन ते त्यांना जायचे. खाऊच्या पैशातील एक पैसाही खाऊमध्ये न खर्चायचे मी ठरवले. अब खाने के लिए जो पैसा मिलता था कि कुछ भी लेकर खाना चाहिए, वो पैसा मैं बिल्कुल खर्चा नहीं करूँगा असं मी ठरवलं. ऐसा मैंने ठानी थी, मन में ही सोच लिया था. ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली. गणेश चतुर्थीला 3 महिने होते. ज्येष्ठ महिना मराठी महिना आहे हा. आणि त्यावेळेस शाळा सुरू झाली आणि गणेश चतुर्थी मतलब जब गणपति जी को घर लाकर बिठाते हैं 10 दिन 12 दिन 5 दिन 7 दिन, वैसे ये फेस्टिवल आने वाला था लेकिन उसको 3 महीना बाकी था. तेवढ्या 3 महिन्यात या खाऊच्या पैशाचा रुपयाभर जमला असता गणेश चतुर्थीस धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यायचा असे मी मनात ठरवले. अब ये सब पैसा जो था वो इकट्ठा करके 1 रुपया जम जाएगा, मेरे पास 1 रुपया इकट्ठा हो जाएगा और उसका मैं अपने छोटे भाई के लिए कोट या सदरा सीकर लेकर जाऊंगा, ऐसे उन्होंने सोच कर रखा था. ध्येयावर डोळे होते. रोज पैसे मोजत होतो. गणेश चतुर्थी जवळ येत चालली. माझ्याजवळ 1 रुपया 2 आणे जमले होते. गौरी गणपतीला नवीन कपडे करतात. आपल्या गावातील मुलांना त्याचे आईवडील नवीन कपडे शिवतील, परंतु माझ्या भावास कौन शिवील? माझ्या भावाला मी शिवून देईल. अब इन्होंने रोज़ पैसा इकट्ठा किया, रोज़ पैसा जमा करते थे और उसको काउंट करके भी रखते थे और उनके पास 1 रुपया 2 आने इकट्ठा हो गए. अब उन्होंने सोचा कि गौरी गणपति जब आते हैं, गांव के सभी माँ बाप अपने बच्चों के लिए नए कपड़े सीते, लेकिन मेरे छोटे भाई के लिए मैं ही कपड़ा लेकर जाऊंगा. अब एक दिन क्या हुआ, मी शिंप्याकडे गेलो. माझ्या छोट्या भावाच्या वयाचा एक मुलगा मी बरोबर घेऊन गेलो. त्याच्या अंगाचा कोट शिवायस मी सांगितले. 2 वार कपडा घेतले, अर्धा वार अस्तर घेतले. कोट तयार झाला. जवळच्या पैशात सारा खर्च भागला. तो कोट हातात घेतला तेव्हा माझे डोळे अश्रूंनी भरून आले. मी शिंप्याकडे गेलो. शिंपी म्हणजे दर्जी, टेलर. आणि उनके छोटे भाई के एज का एक लड़का वो अपने साथ लेके गए. उसको उसका मेजर दिया और कहा कि इसके मेजरमेंट का एक कोट सिल देना. आता त्यांनी 2 वार कपडा घेतला. 2 वार 2 मीटर कपडा घेतला. अर्धा वार अस्तर घेतलं. अस्तर मतलब अंदर जो लाइनर लगता है ते. आणि ते सगळं देऊन तो कोट तयार झाला. वो कोट जब तयार हुआ और उनके हाथ में आया तब उनके आँख में पानी आया, क्योंकि उनके भाई के लिए उन्होंने जो कोट या फिर जो सदरा था, वो जो सीना था, वो सीकर तैयार था, इसीलिए उनको बहुत इमोशनल हो गया और बिकॉज ऑफ दैट उनके आँखों में क्या हो गया, आंसू छलक उठे. अब आगे देखते हैं क्या हुआ. घरी जाण्यास निघालो. मी ज्यांच्याकडे राहिलो होतो ते म्हणाले, पावसा पाण्याचा जाऊ नकोस, नदी नाल्यांना पूर आले असतील, पिसाईच्या पाऱ्या, सोंडे घरच्या पाऱ्या यांना उतार नसेल. आमचे ऐक. मी कोणाचे ऐकले नाही. हृदयात प्रेमपूर आला होता. तो नदी नाल्यास थोड़स भीग घालणार होता. अब लेखक ने तय किया था कि मुझे घर पहुंचना है, लेकिन बारिश के दिन थे, इसीलिए वो जिनके पास रहते थे उन्होंने बताया कि बाहर पूर आया हुआ है, जहाँ देखो वहाँ पानी भरा हुआ है, तू मत जा. लेकिन इनके प्यार में, अपने भाई के प्यार में इन्होंने किसी की ना सुनी और वो वहाँ से निकल पड़े. नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो. पंख असते तर एकदम उडून गेलो असतो. चालण्याचे श्रम वाटत नव्हते. सुखस्वप्नात दंग होतो. आईला किती आनंद होईल या कल्पनेत मी होतो. एक नानेटी माझ्या पायावरून जवळून उडी मारून गेली. नानेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे. तिचा हिरवा रंग असतो. नानेटी उड्या मारत जाते. मला जरा भीती वाटली. जपून चालू लागलो. पिसाईच्या पहाऱ्या दुथडी भरून वाहत होत्या. त्यांच्या पाण्याला ओढ फार. काय करायचे. आईचे नाव घेतले व शिरलो पाण्यात. हातात काठी होती. पुढे काठी टाकायची व मग पाऊल टाकायचे. मी वाहून जाण्याच्या बेतात होतो, परंतु कसाबसा बाहेर आलो. इतर नदी नाल्यांना प्रेमाने भेटावयास जाणारा तो नाला, तो मला कसा बुडवील.
मी माझ्या भावास भेटावयास जात होतो. त्या नाल्या इतकाच उत्सुक होतो, धावपळ करीत होतो. त्या नाल्याप्रमाणेच मीही हृदय भरून घेऊन जात होतो. आता इथे लेखक सांगतायत की सर्वत्र पाणी होतं, सब जगह पर पानी था, लेकिन उन्होंने किसी की बात नहीं मानी. बस हाथ में एक लकड़ी लिए और चल दिए. उनको शुरुआत में डर लगा. पैरों के पास से एक छोटा ग्रीन कलर का सांप गया जिसको नानेटी कहते हैं, लेकिन फिर भी उनको इतनी एक्साइटमेंट थी, इतनी क्यूरोसिटी थी कि कब मैं घर जाऊं, अपने माँ से मिलूं, अपने माँ को ये कोड बताऊं, दिखाऊं, अपने भाई को ये गिफ्ट करूं. इसीलिए वो बस चलते गए जहाँ पर उन्होंने किसी का नहीं सुनी. और उन्होंने एक बात यहाँ कही कि जो छोटे छोटे नदी नाले वो तो समुंदर को मिलने जा रहे हैं. उनके अंदर जो एक समुंदर के लिए प्यार है वही तो मेरे भाई के लिए मेरे मन में है. इसीलिए मैं अब जा रहा हूँ तो मुझे कोई कुछ नहीं कर सकता. ऐसे उनके मन में एक प्यार भरा विचार था. रस्त्यातील खडी वर आली होती. सुयांसारखे दगड पायाला खुपत होते, परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते. अंधार होण्यापूर्वीच घरी जाण्याची धडपड चालली होती, परंतु वाटेत अंधार पडला. कडाकड आवाज गरजत होते, विजा चमकत होत्या, खळखळ पाणी वाहत होते. त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो. शेवटी एकदाचा मी घरी आलो. ओलाचिंब होऊन गेलो होतो. आई, मी बाहेरून हाक मारली. हवेत फार गारठा आलेला होता. वडील संध्या करत होते व आईने शेगडीत निखारे शिकण्यासाठी दिले होते. अण्णा आला, आई अण्णा. धाकट्या भावाने दार उघडले. दोघे लहान भाऊ भेटले. इतक्या पावसातून श्याम कशाला आलास? सारा भिजलास ना? आई विचारू लागली. सोंडे घरच्या पाऱ्याला पाणी नव्हते का रे? वडिलांनी विचारले. आणि अशा प्रकारे रस्त्यातील खडक टोचत होते, खुपत होते. चारों तरफ अंधेरा छा गया था, लेकिन फिर भी भीगते हुए उस अंधेरे में वो चलते रहे. न बहुत ज़्यादा पानी था, इनका उसने बिल्कुल ख्याल नहीं किया. सिर्फ और सिर्फ अपने भाई के प्यार के लिए खातिर वो चलते रहे. और यहाँ पर एक शब्द आया है पंचमहाभूत, मतलब आकाश, वायु, पानी, अग्नि, ये सारे जो तत्व हैं इनको पंचमहाभूत बोलते हैं. और ये सब नाच रहे थे ऐसा बताया. और फिर आखिर वो अपने घर के दरवाजे के सामने पहुँचे और उन्होंने अपने माँ को आवाज़ लगाई. माँ अपने कामों में व्यस्त थी. पिताजी संध्या कर रहे थे, मतलब भगवान के सामने बैठकर उनका नाम ले रहे थे. और छोटे भाई ने आवाज़ लगाई कि अण्णा आला है, मतलब उनका छोटा भाई उसको अण्णा कहता था. और फिर माँ ने पूछा कि इतनी बारिश में तू क्यों आया है? हो, परंतु मी आलो कसा तरी, मी म्हटले. त्या दिवशी एक बाई वाहून गेली हो त्यातून. वडील म्हणाले. बरे, ते कपडे काढ, कडक पाण्याने अंघोळ कर, आई म्हणाली. मी अंघोळीस गेलो. धाकट्या भावाने माझे लहानसे गाठोडे सोडले. लहान मुलांना सवयच असते. त्यांना वाटत होतं की काहीतरी आपल्यासाठी आणलेले असेल, परंतु मी माझ्या भावंडास काय आणणार? कोणता खाऊ असणार? कोणते खेळणे असणार? कोणते रंगीत चित्राचे पुस्तक देणार? मी गरीब होतो, परंतु माझ्या भावास त्या गाठोड्यात काहीतरी सापडले. त्यात कोट सापडला, नवीन कोट. तो कोट नव्हता, ते हृदय होते, ते प्रेम होते, ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती. मतलब वो जैसे ही आया, माँ ने उसको गर्म पानी दिया, बोला तू नहा ले, अंघोळ कर. अंघोळ म्हणजे नहाना. अंघोळ करते, अंघोळीला गेले. उसके बाद छोटे भाई ने उनका जो गाठोड़, मतलब उनका कपड़े से बांध कर लाया हुआ एक छोटा सा पोटली टाइप, पोटली कहते हैं उसको, तो पोटली घेऊन आला. ती पोटली खोलने के बाद उसको कुछ नहीं मिला. क्या मिलेगा, क्योंकि भाई तो गरीब था, लेकिन उसको वो कोट मिला. और वो कोट नहीं था, उस भाई का हृदय, मतलब उसका हार्ट था, उसका प्यार था उसके प्रति. और आईची फलद्रूप झालेली शिकवण, मतलब माँ के संस्कार आज जिसको फल मिल चुका था, ऐसा इनका कहना है. अण्णा, हा लहानसा कोट कोणाचा? हा नवीन कोट कोणाला रे? धाकटा भाऊ कोट घेऊन माझ्याजवळ येऊन विचारू लागला. मग सांगेन, घरात जा घेऊन, मी म्हटले. आई, हा बघ कोट. हा काही अण्णाच्या अंगाचा नाही, हा मला आणलाय. होय आई? धाकटा भाऊ आईला विचारू लागला. आईने कोरडे धोतर दिले. मी चुलीजवळ शेकत बसलो. आई म्हणाली, श्याम, कोणाचा कोट? मोरू जोशांकडे का रे द्यायचा आहे? कापातल्या मुक्याने पाठवला आहे असेल. वडील म्हणाले, नाही, हा मी पुरुषोत्तमासाठी शिवून आणला आहे. मी म्हटले, पैसे रे कुठले? कोणाचे कर्ज काढलेस का? फीचे दवडलेस? वडिलांनी विचारले. कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास?
आईने कातर स्वरात विचारले. आई, मी कर्ज काढले नहीं, चोरले ही नहीं, फीसे खर्चले नहीं. अब ये कोट देखने के बाद माता पिता ऑब्वियसली चर्चा करेंगे, उसको इंक्वायरी करेंगे, ये पैसे कहाँ से आए, किसके लिए लाए, किसी और का फीस के जो पैसे थे वो तो खर्च नहीं किए, किसी से लोन तो नहीं लिया, कर्ज काढलास. कर्ज म्हणजे फीस के पैसे, मतलब कर्ज, लोन तर नहीं घेतलास, पैसे दवडले नाहीस, मतलब किसी से चोरी तो नहीं की. ऐसे सारे सवाल उनके माँ बाप उनसे करने लगे और उन्होंने फिर लास्ट में आंसर किया कि मी कर्ज काढले नहीं, मी चोरी केली नहीं, मतलब मैंने कोई किसी प्रकार का लोन नहीं लिया, मैंने चोरी नहीं की. और फिर उन्होंने आगे अपने माता पिता को बताया है, मग उधार का शिवून आणलास, मतलब उधार मतलब किसी से तूने उधारी रखी है और उधार से लेकर आया है ये. तर वडिलांनी, और ये किसने पूछा, उनके पिताजींनी पूछा. भाऊ, तुम्ही मला खाऊला आणा 2 आणे देत असा, ते मी जमविले. गेल्या 2-3 महिन्याचे सारे जमविले, त्यातून हा कोट शिवून आणला. आई म्हणत असे, तुझे अण्णा दादा मोठे होतील, मग पुरुषोत्तमाला नवीन कोट शिवतील. मी मनात ठरवले की येताना त्याच्यासाठी नवीन कोट आणावयाचा. पुरुषोत्तम बघ, तुला होतो का, मी म्हटले. अब उसने एक्सप्लेन किया कि पिताजी जब भी मेरे पास आते थे और मुझे पॉकेट मनी के लिए जो भी पैसा देते थे वो मैं इकट्ठा करके रखता था और उसी से ये कोट मैं सीकर लाया हूँ. मैंने कहीं से चोरी नहीं की या कर्ज नहीं निकाला, मतलब लोन नहीं लिया हुआ है, और ये मैंने अपने पैसों से लाया हुआ है. अन्ना, हा बघ कोट, होतो का तुला, मतलब ये दे दिया उसको और बोला कि अब तू पहन कर देख तुझे होता है क्या. मी सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहीवरून आले मतलब वो बहुत इमोशनल हो गई. ती म्हणाली, श्याम, तू वयाने मोठा नाहीस, पैशाने मोठा नाहीस, शिकून मोठा नाहीस, परंतु मनाने मोठा आहेस. की श्याम, तू अभी कितना छोटा है, तू पैसों से भी छोटा है, तू एक्सपीरियंस से छोटा है, फिर भी तू मन से, मतलब दिल से बहुत बड़ा है. या प्रेमावर कोणाची दृष्टी नको पडायला. वडिलांनी माझ्या पाठीवर हात फिरवला की अपने भाई के लिए ये जो प्रेम है वो हमेशा ऐसे रहे, इसको किसी की नजर ना लगे. वडिलांनीही माझ्या पाठीवरून हात फिरवला, ते बोलले नाहीत. त्या हात फिरवण्यास सारे काही बोलणे होते, माझ्या स्मृती होत्या. और उन्होंने उसके पीठ पर से हाथ घुमाया और बहुत कुछ उसी तरह वो बोल गए. तो इस पाठ से हमें ये समझ में आया कि साने गुरुजी जब छोटे थे तो उनका जो छोटा भाई था उनके प्रति उनका प्यार कितना बड़ा था और उसके लिए उन्होंने क्या क्या किया. थैंक यू सो मच.